होतं माहिती आहे, आपल्या बाळाला आपण जत्रेमध्ये सोडून देतो, जत्रा बहुरंगी आणि हाताची घडी घालून ते चुकेपर्यंत त्याची वाट बघत राहतो आणि चुकल्यानंतर असं त्याला म्हणतो, मला असं वाटतच होतं इथं तुझ्याकडनं चूक घडेल. याच्याऐवजी त्याच्या हाताला धरून त्या जत्रेतनं 4 पावलं त्याला देखील आम्हाला फिरवून आणण्याची आमच्याकडं ती तयारी आहे का मानसिक, हे पालकत्व आम्ही समजून घेतलं पाहिजे. मी मगाशी म्हणालो बौद्धिक विकास तर झालाच पाहिजे, पण त्याच्याबरोबर भावनिक विकास विद्यार्थ्याचा होतोय का? हा भावनिक विकास दिवसेंदिवस कमी होत चाललाय. तो कसा आहे? आई वडिलांच्या पायाला हात लावण्याचा आदर, ती वृत्ती आहे का? मोठ्या माणसांचा आदर त्याच्या मनामध्ये आहे का? शेजाऱ्यांच्या बरोबर तो प्रेमानं वागतोय का? आईला जर एखाद्या वेळेस ती आजारी असेल तर तिचं दुःख त्याला कळतंय का? वडिलांच्या कष्टाची चीज त्याला कळतंय का? किंवा वडिलांच्या कष्टाचं जे वेळ आहे, त्यांचं जे श्रम आहे, ते श्रम त्याच्यापर्यंत पोहोचतंय का? एखाद्या मुलाला जर असं विचारलं, 2 दिवसापूर्वीची घटना आहे, आजी वारल्यानंतर माझ्याजवळ आलेला एक मुलगा असं म्हणाला, सर मला काय करायचं कळेना, मला रडूच येत नव्हतं. माझी आजी वारली तरी मला रडू येत नव्हतं. आज शेजारच्या घरामधले एखाद्या मुलकीचं निधन झालं तर एखाद्या व्यक्तीला रडूच येत नाही, हे प्रगतीचं लक्षण आपण मानणार आहोत का? हा त्याचा भावनिक विकास झालाय का? आणि हा जर भावनिक विकास होतच नसेल तर त्याचा सर्वांगीण विकास झालाय का? आणि शेवट